हॅलो स्टुडंट्स, बघा फर्स्ट युनिट आपण बघत होतो आर्टिफिशियल इंटेलिजंट. ठीक आहे, त्यातून आता नेक्स्ट पॉईंट आपण काय करणार आहे बघणार आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉईंट कोणता आहे बघा, टाईप्स ऑफ ए आय. तर टाईप्स ऑफ ए आयमध्ये कोणते कोणते टाईप्स आहेत बघा, टोटल 4 टाईप्स आहेत आपले ए आयचे. ए आय म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजंट. ठीक आहे, तर फर्स्ट टाईप काय आहे बघा, रिॲक्टिव्ह मशीन. सेकंड, लिमिटेड मेमरी. थर्ड, थेअरी ऑफ माइंड. फोर्थ, सेल्फ अवेअर. ठीक आहे, तर हे टोटल 4 टाईप्स आहेत. तर MCQसाठी हे टाईप्स तुम्हाला क्वेश्चन पेपरला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर ही डायग्राम पण लक्षात ठेवा बघा. रिॲक्टिव्ह मशीन, लिमिटेड मेमरी, सेल्फ अवेअर, थेअरी ऑफ माइंड. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट आपण डिटेलमध्ये बघूया. फर्स्ट काय बघा, रिॲक्टिव्ह मशीन. तर रिॲक्टिव्ह मशीन म्हणजे काय बघा, नावातच आहे रिॲक्टिव्ह मशीन. म्हणजे काय बघा, की ह्याच्यामध्ये कोणतीसुद्धा मेमरी ह्याच्यामध्ये स्टोअर केली जात नाही, किंवा कोणतासुद्धा पास्ट एक्सपिरियन्स हे फ्युचर ॲक्शनसाठी स्टोअर केला जात नाही. डायरेक्टली तो काय होतो, रिॲक्ट होतो. करंट सिनारिओसाठी तो काय होतो, ती मशीन काय आहे की डायरेक्टली रिॲक्ट होते. ठीक आहे, म्हणजे बघा रिॲक्टिव्ह मशीनसाठी कोणतीसुद्धा मेमरी स्टोअर केली जात नाही, कोणतासुद्धा पास्ट एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये स्टोअर केला जात नाही. फ्युचर ॲक्शनसाठी डायरेक्टली तो मशीन फोकस केला जातो करंट सिनारिओवर डायरेक्टली काय केला जातो, तो फोकस केला जातो आणि रिॲक्ट होतो. आणि काय होतं त्याच्यामध्ये, तो रिॲक्ट होतो. ठीक आहे, बघा रिॲक्टिव्ह मशीन परफॉर्म द बेसिक ऑपरेशन्स. रिॲक्टिव्ह मशीन बेसिक ऑपरेशन काय केलं जातं ह्याच्यामध्ये, परफॉर्म केलं जातं. ठीक आहे, तर धिस लेवल ऑफ ए आय इज द सिम्पलेस्ट आहे. हे जे काही मशीन आहे ए आयचं आपलं, तर ते काय आहे बघा, सिम्पलेस्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर ह्याच्यामध्ये काय घेतलं जातं बघा, टू सम इनपुट विथ सम आउटपुट. सम इनपुट आणि सम आउटपुट काय घेतलं जातं ह्याच्यामध्ये, रिॲक्टसाठी घेतलं जातं. ठीक आहे, धिस इज द फर्स्ट स्टेज टू एनी ए आय सिस्टीम. तर एनी ए आय सिस्टीमचा हा काय आहे बघा, फर्स्ट स्टेज आहे. ठीक आहे, ए आय सिस्टीम डू नॉट स्टोअर अ मेमरी स्टोअर केली जात नाही. और पास्ट एक्सपिरियन्स पण फ्युचर ॲक्शनसाठी कोणतासुद्धा स्टोअर केला जात नाही. ठीक आहे, दिस मशीन ओनली फोकस ऑन करंट सिनारिओवरच हा काय केला जातो, फोकस केला जातो. अँड रिॲक्ट ऑन इट हॅज पर पॉसिबल बेस्ट ॲक्शन. आणि पर पॉसिबल बेस्ट ॲक्शनवर तो काय केला जातो, रिॲक्ट केला जातो. ठीक आहे, म्हणजे रिॲक्टिव्ह मशीन हे आपण गेमिंगमध्ये यूज करतो बघा. कशामध्ये, गेमिंगमध्ये यूज करतो. म्हणजे काय बघा, फॉर एक्झाम्पल रिॲक्टिव्ह मशीनचं कोणतं आहे, गेमिंग म्हणजे जे काय आपण ऑनलाईन गेम वगैरे खेळतो ना ते. ठीक आहे, म्हणजे काय बघा, ह्याच्यामध्ये कोणतासुद्धा पास्ट एक्सपिरियन्स नसतो, किंवा कोणतीसुद्धा मेमरी स्टोअर झालेली नसते. ह्याच्यामध्ये डायरेक्टली आपण काय करतो, ऑन दी स्पॉट डिसिजन घेतो, ऑन दी स्पॉट मुवमेंट करतो, आणि त्याच्यामध्ये काय करत असतो, आपण गेम प्ले करत असतो. ठीक आहे, तर बघा IBM डीप ब्ल्यू सिस्टीम आणि गुगल AlphaGo हे एक्झाम्पल आहेत कशाचे, रिॲक्टिव्ह मशीनचे. तर IBM डीप ब्ल्यू सिस्टीम आणि गुगल AlphaGo हे पण काय आहेत बघा, हे काय आहेत, इज अ कम्प्युटर प्रोग्रॅम दॅट प्ले टू द बोर्ड गेम किंवा चेस गेम. हे कम्प्युटर प्रोग्रामचे काय आहेत, डेव्हलप केलेले गेम्स आहेत. ठीक आहे, कोणतं, IBM डीप ब्ल्यू आणि गुगल AlphaGo. तर हे एक्झाम्पल आहेत कशाचे, रिॲक्टिव्ह मशीनचं. ठीक आहे, लक्षात आलं. रिॲक्टिव्ह मशीनमध्ये मेन बघा कोणते पॉईंट्स, की मेमरी स्टोअर केली जात नाही, पास्ट एक्सपिरियन्स ह्याच्यामध्ये फ्युचर ॲक्शनसाठी कोणताही नसतो, ह्याच्यामध्ये डायरेक्टली करंट सिनारिओवर फक्त फोकस केला जातो आणि रिॲक्ट होतो. ठीक आहे, आणि कोणतं एक्झाम्पल आहे, IBM डीप ब्ल्यू सिस्टीम आणि गुगल AlphaGo हे 2 एक्झाम्पल आहेत गेमिंगचे. कशाचे आहेत हे एक्झाम्पल, गेमिंगचे आहेत. ठीक आहे, लक्षात आलं. फर्स्ट टाईप रिॲक्टिव्ह मशीन. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट टाईप काय आहे बघा, लिमिटेड मेमरी. तर ह्याच्यामध्ये पण बघा, लास्ट रिॲक्टिव्ह मशीनमध्ये पण तुम्हाला एक पिक्चर दाखवलेलं बघा, तसंच ह्याच्यामध्ये पण एक आहे बघा, काय आहे बघा, कार आहे, सेल्फ ड्रायव्हिंग कार. हे कशाचं, लिमिटेड मेमरीचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, तर लिमिटेड मेमरीमध्ये काय होतं बघा, हे पण सेम ॲज अ नेम काय आहे बघा, लिमिटेड मेमरी हे काय आहे, ह्याचा नेम आहे. मग ह्याच्यामध्ये काय होतं, लिमिटेड मेमरीमध्ये स्टोअर होतो पास्ट एक्सपिरियन्स.
लिमिटेड टाईम पिरियडमध्येच, म्हणजेच काय शॉर्ट टाईम पिरियडमध्ये पास्ट एक्सपिरियन्स किंवा सम डेटा काय केला जातो त्याच्यामध्ये स्टोअर केला जातो. ठीक आहे, म्हणजे लिमिटेड मेमरी कॅन स्टोअर पास्ट एक्सपिरियन्स ऑर सम डेटा फॉर अ शॉर्ट पिरियड टाईम. शॉर्ट पिरियड टाईमसाठी काय केला जातो, पास्ट एक्सपिरियन्स आणि सम डेटा काय केला जातो त्याच्यामध्ये स्टोअर केला जातो. ठीक आहे, विथ लिमिटेड मेमरी मशीन लर्निंग आर्किटेक्चर बिकम्स अ लिटल मोर कॉम्प्लेक्स. ठीक आहे, मशीन लर्निंग आर्किटेक्चर आपण लिमिटेड मेमरीसाठी यूज करतो आणि ते काय आहे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. ठीक आहे, त्यानंतर स्टोअर डेटा फॉर लिमिटेड टाईम पिरियड ओनली. ह्या मशीनमध्ये काय केला जातो, डेटा स्टोअर केला जातो लिमिटेड टाईम पिरियडमध्ये. ठीक आहे, तर फॉर एक्झाम्पल ह्याचं काय आहे बघा, सेल्फ ड्रायव्हिंग कार. ह्याचं एक्झाम्पल काय आहे बघा, सेल्फ ड्रायव्हिंग कार. तर सेल्फ ड्रायव्हिंग कारमध्ये काय होतं बघा की त्याच्यामध्ये डेटा शॉर्ट पिरियड टाईमसाठी डेटा काय केला जातो, स्टोअर केला जातो. म्हणजे पास्ट एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये काय केला जातो, स्टोअर केला जातो. तर कोणता डेटा ह्याच्यामध्ये आपण स्टोअर करू शकतो बघा, सेल्फ ड्रायव्हिंग कार. म्हणजे ह्याच्यामध्ये काय ड्रायव्हरलेस, ह्याच्यामध्ये कोणतासुद्धा ड्रायव्हर नसतो कार ड्रायव्हिंगसाठी. हा काय आहे बघा, ड्रायव्हरलेस कार आहे. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये डेटा कोणता स्टोअर होतो की नियर बाय कार कोणता आहे, कोणतं असू शकतो, डिस्टन्स ऑफ अदर कार्स कोणतं काय असू शकतं डिस्टन्स दुसऱ्या कारचं आणि ह्या कारचं. म्हणजे जे सेल्फ ड्रायव्हिंग कार आहे आणि त्याच्यासमोर जो एखादा कार असेल तर ह्या दोघांच्यातला डिस्टन्स त्याचा डेटा त्याच्यामध्ये स्टोअर केला जातो. नियर बाय कारचा डेटा स्टोअर केला जातो. स्पीड लिमिटचा डेटा त्याच्यामध्ये स्टोअर केला जातो किंवा अदर इन्फॉर्मेशन टू नेव्हिगेट द रोड. तर रोडची इन्फॉर्मेशन किंवा लेफ्टला टर्न घ्यायचा आहे की राईटला टर्न घ्यायचा आहे, तर हा सगळा डेटा त्याच्यामध्ये काय केला जातो, स्टोअर केला जातो लिमिटेड पिरियडमध्ये. ठीक आहे, लक्षात आलं. लिमिटेड मेमरी म्हणजे लिमिटेड मेमरी स्टोअर होते, पास्ट एक्सपिरियन्स स्टोअर होता, सम डेटा स्टोअर होतो ह्याच्यामध्ये. आणि ह्याचं एक्झाम्पल काय आहे, सेल्फ ड्रायव्हिंग कार. सेल्फ ड्रायव्हिंग कार जसं तुम्हाला बघा ह्याच्यामध्ये पिक्चरमध्ये पण एक्झाम्पल मी दाखवलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट थर्ड काय आहे बघा, थेरी ऑफ माइंड. थेरी ऑफ माइंड ह्याच्यामध्ये काय होतं बघा, थेरी ऑफ माइंड म्हणजे काय, सेम जसं ह्युमनचे इमोशन्स आहेत, ह्युमनचे जे आपले ह्युमन कसं इंटरॅक्ट होणार आहे, त्यानंतरनं ह्युमन कसा डिसिजन घेतो, ह्युमनला कोणते कोणते फिलिंग्स होतात, सेम तसंच मशीन काय केलेलं आहे ह्याच्यामध्ये तयार केलेलं आहे. त्यालाच आपण काय म्हणतो बघा, थेरी ऑफ माइंड. थेरी ऑफ माइंडमध्ये काय होतं की ह्युमन इमोशन्स, त्यानंतरनं ह्युमन कसं इंटरॅक्ट होतं, त्यानंतरनं ह्युमनचे फिलिंग्स काय असणार आहेत, परत ह्युमनचे एखादा सपोज डिसिजन घ्यायचं असेल तर ह्युमन कसा डिसिजन घेतला जाईल. म्हणजे सेम ॲज अ ह्युमन कसं बिहेव करत असतो, सेम ह्युमन कसं बिहेव करत असतो तसंच ते मशीन बिहेव करणार आहे. तसंच त्या मशीनला काय असणार आहेत, इमोशन्स असणार आहेत. तसंच त्या मशीनला काय असणार आहेत बघा की त्याला फिलिंग्स असणार आहेत आणि दिसायला पण थोडंफार सेम ह्युमनसारखंच असणार आहे. खरं ते ह्युमन आहे का, नाही. सेम ॲज अ ह्युमन, खरं ते ह्युमन नाही आहे. बरोबर आहे, म्हणजेच काय रोबोट. म्हणजे थेरी ऑफ माइंडचं एक्झाम्पल आपला काय तर बघा, सोफिया हा रोबोट आहे. तर हा रोबोट एक्झाम्पल येतं कशाचं, थेरी ऑफ माइंडचं. लक्षात आलं. थेरी ऑफ माइंडमध्ये काय होतं की सेम ह्युमनसारखंच एक्सप्रेशन्स असतील, ह्युमनसारखेच इमोशन्स असतील, ह्युमन कसं बिहेव करतं सेम तसंच बिहेव करणार ते, ह्युमनसारखंच फिलिंग्स असणार आहेत त्याला, खरं ह्युमन नाही. शेवटी तो कोण असणार आहे, मशीन. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा काय आहे, रोबोट. तर ह्याला थेरी ऑफ माइंडचं एक्झाम्पल काय आहे बघा, सोफिया रोबोट. जे तुम्हाला मी पिक्चरमध्ये इथं दाखवले बघा की कोणतं सोफिया रोबोट कसा दिसतोय बघा पिक्चरमध्ये, सेम काय दिसतं, ह्युमनसारखंच दिसतंय. खरं ह्युमन आहे का ते, नाही. शेवटी ते कोणतं आहे, मशीनच आहे. बरोबर आहे. खरं काय ते ह्युमनसारखं सगळं काय करत असतं, त्याची रिॲक्शन सगळी कशी असते, ह्युमनसारखी असते. ठीक आहे, हे काय झालं बघा, थेरी ऑफ माइंड. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट कोणता आहे बघा, सेल्फ अवेअर. नेक्स्ट जो लास्ट टाईप आहे आपला तर तो कोणता आहे बघा, सेल्फ अवेअर. ठीक आहे, तर सेल्फ अवेअरनेस हे काय आहे बघा,
AIचा फ्युचर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजंट आहे. काय आहे बघा, फ्युचर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजंट आहे. म्हणजे सेल्फ अवेअर हे AI सध्या तयार झालेलं नाही आहे. हे सध्या तयार झालेलं नाही आहे. म्हणजे अजून आपण हे यूज करत नाही आहे किंवा अजून हा सेल्फ अवेअर हा आर्टिफिशियल इंटेलिजंट अजून डेव्हलप झालेला नाही आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, जर सपोज सेल्फ अवेअर हे आर्टिफिशियल इंटेलिजंटचा जो काही टाईप आहे, तर हा जर सपोज डेव्हलप झाला तर ह्युमनसाठी काय असू शकेल बघा, हा डेंजर असू शकेल. ह्युमनसाठी डेंजर असू शकेल. काय ह्युमनसाठी डेंजर असेल, तर हा इंटेलिजंट असणार आहे, सुपर इंटेलिजंट. त्याच्यामध्ये जे काय मशीन असणार आहे तर ते सुपर इंटेलिजंट असणार आहे. म्हणजे सेल्फ अवेअरमध्ये जे मशीन आपण यूज करणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं, तर ते काय असणार आहे बघा, सुपर इंटेलिजंट असणार आहे. म्हणजे स्मार्टर दॅन ह्युमन माइंड. दिस मशीन विल बी स्मार्टर दॅन ह्युमन माइंड. ह्युमन माइंडपेक्षा जास्त स्मार्टर असणार आहे ते मशीन. ठीक आहे. मग बघा, जर सपोज असं मशीन ह्युमन माइंडपेक्षा स्मार्टर मशीन झालं तर ते ह्युमनसाठीच काय असू शकतं, डेंजर असू शकतं. ह्युमनसाठीच काय असू शकतं ते बघा, डेंजर असू शकतं. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, सेल्फ अवेअर AI डज नॉट एक्झिस्ट इन रिअलिटी स्टील अँड इट इज अ हायपोटेक्निकल कन्सेप्ट. तर ही कोणती कन्सेप्ट आहे बघा, हायपोटेक्निकल कन्सेप्ट आहे. आणि AI मशीन हा अजून आपला सेल्फ अवेअरचा AI मशीन तयार झालेला नाही. स्टील नॉट डेव्हलप्ड. दिस टाईप ऑफ AI मशीन आर स्टील नॉट डेव्हलप्ड. अजूनसुद्धा हा काय झालेला, डेव्हलप झालेला नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे ह्याचं एक्झाम्पल कोणतं आहे का, नाही आहे. का एक्झाम्पल नाही आहे, कारण की अजून हा डेव्हलप झालेला नाही आहे. ठीक आहे. तर बघा, आपण टोटल 4 काय बघितलेले आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजंटचे 4 काय बघितले आपण, टाईप्स बघितले. 4 टाईप्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजंट. ठीक आहे. तर फर्स्ट कोणतं बघितलं बघा, रिॲक्टिव्ह मशीन. ते काय करतं, डायरेक्टली रिॲक्ट होतं. त्याच्यामध्ये कोणतीसुद्धा मेमरी स्टोअर होत नाही. पास्ट एक्सपिरियन्सवर मग तो काही काम करत नाही किंवा तो फक्त फोकस करतो करंट सिनारिओवर. आणि एक्झाम्पल त्याचं कोणतं सांगितले मी तुम्हाला, रिॲक्टिव्ह मशीनचं बघा, IBM डीप ब्ल्यू आणि अल्फागो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं बघा, लिमिटेड मेमरी. त्याच्यामध्ये लिमिटेड मेमरी स्टोअर केली जाते, पास्ट एक्सपिरियन्स स्टोअर केला जातो, सम डेटा स्टोअर केला जातो. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतं बघा, सेल्फ ड्रायव्हिंग कार हे त्याचं काय सांगितलं, एक्झाम्पल सांगितलं. आणि नेक्स्ट काय होतं बघा, थेअरी ऑफ माइंड. म्हणजे सेम ॲज अ ह्युमनसारखंच ते काय असणार आहे, मशीन असणार आहे. आणि त्याचं एक्झाम्पल कोणतं सांगितलं बघा, सोफिया. आणि सेल्फ अवेअर हा अजून डेव्हलप झालेला नाही आहे, त्यामुळे त्याचं एक्झाम्पल आपण बघितलेलं नाही आहे. ठीक आहे. लक्षात आलं. इथंपर्यंत टोटल 4 टाईप्स. क्वेश्चन पेपरला क्वेश्चन विथ एक्झाम्पल, क्वेश्चन पेपरला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक टाईपचे एक्झाम्पल पण तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रत्येक टाईपचे एक्झाम्पल पण तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. हा पॉईंट आपला इथं संपलेला आहे. ठीक आहे. थँक्यू.